हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार. गुरुवारची सेवा मी केलेली आहे. ती दाखवते. मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आणि पहिलं मी अ, आपली जी समय आहे तिला हळदी, कुंकू, अक्षता वाहिले, फूल वाहिलं. कारण की कोणतीही सेवा करायच्या आधी अग्नीला प्रज्वलित करायची असते, हे मी तुम्हाला नेहमीच सांगते. त्यानंतर मस्त अशी रांगोळी घेतली. रांगोळीने छोटासा असा चौकोनी कणा काढला आणि त्याच्यावर पण हळदी, कुंकू, अक्षदा वाहिलं. ही कोणत्याही सेवेला मी तुम्हाला म्हटलं सेवेला किंवा कुठलीही आपण व्रत करत असेल, तर पहिली हे करायचंच करायचं. रांगोळीने जो मी तुम्हाला बोलते कणा तो काढायचाच असतो. त्याच्यानंतरच तुम्ही कोणत्याही सेवेला सुरुवात करायची असते. तर नेहमीप्रमाणे जसा कणा आहे तसा मी काढून घेतला आणि त्याच्यावर पुन्हा एकदा सांगते हळदी-कुंकू वगैरे वाहिलं आणि चौरंग होता माझ्याकडे, तो मी पहिला स्वच्छ करून घेतला. कारण की आपण खूपदा असं वस्तू ठेवतो आणि तीच तशी यूज नाही करायची असते. त्याच्यामुळे मी चौरंगला घेतला. तो पुसून-बिसून मग तो चौरंग ठेवला. चौरंग ठेवल्यानंतर त्याच्यावरती एक स्वच्छ असा रुमाल आहे, जो मी आत्ता पर्सनली घेतला आहे देवासाठी. म्हणजे माझ्याकडे भरपूर रुमाल आहेत. त्यापेक्षा हा मला रेड कलरचा घ्यायचा होता, बट हा मोठा जरा झाला. एनिवे मला पण बाहेर गेल्यानंतर त्याची साईज समजली नाही. पण छान वाटतोय. मी जरा दुमडला वगैरे तर मग छान दिसायला लागला. आणि थोडे तांदूळ घेतले. पहिले तांदूळ ठेवले. ज्याच्याकडे गहू असतील त्यांनी गहू घ्या. जे असेल ते घेऊ शकता. तांदूळ किंवा गहू दोघांपैकी काहीही घेऊ शकता. आणि असं त्याच्या मधोमध असं थोडंसं जागा पेस्ट करायची, जेणेकरून आपला जो आपण पाण्याने भरलेला तांब्या आहे तो ठेवणार आहे. तो जरा मिसबॅलन्स होऊ नये, म्हणजे वाकडा-तिकडा होऊ नये, ह्या निमित्ताने बरोबर असं थोडासा गोल करून घ्यायचा. मी तांब्या घेतला. तांब्यामध्ये एक सुपारी आणि एक नाणं घेतलं, ते टाकलं. आणि तुळशीपत्र टाकलं आणि त्याच्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा वाहिल्या आणि आपल्या श्री महालक्ष्मींचा मंत्र बोलायचा असतो. ओम ह्रीं श्री लक्ष्मीये नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीये नमः. आणि मी श्रीसूक्त लावलेलं जे मी टी व्हीवरती चालू होतं. आणि हे तुळशीपत्र जे आहे ते मी पुन्हा एकदा टाकलं. कारण की मी जे टाकलेले आधी ते छोटं होतं आणि आत्ता मी टाकलं ते जरा मोठं होतं. जे माझ्या पानांबरोबर चाललेली ही 5 पानं होती ती मी जी लावली आंब्याची, फणसाची वगैरे, आणि त्याच्यावर नारळ वगैरे ठेवला. आणि काही-काही लोकं त्याच तांब्यामध्ये दुर्वा पण टाकतात. ज्यांना दुर्वा टाकायचे त्यांनी दुर्वाही टाकू शकता. मग मी त्याच्यानंतर मुकुट लावून घेतलं. आणि हे वस्त्र आहेत मस्त, आत्ता मार्केटमध्ये खूप छान-छान प्रकारचे वस्त्र आलेत. सो तुम्ही ते वस्त्र आणू शकता आणि ते वेअर करू शकता. मी तुम्हाला आता ह्या गुरुवारी साडी पण कशी वेअर करायची, म्हणजे साडी पण कशी देवीला तुम्ही घालू शकता ह्याचा व्हिडिओ दाखवेल. हा मी आमच्या इथे पारायण बसलेलं. मग पारायण निमित्त मला इतकं सजावट करता आली नाही. मला जितके शॉर्टकट मारता येईल ते मी बघत होती. त्याच्यामुळे मी रेडीमेडच ही अशी साडीचं आणलेलं आणि मला एकदा ट्राय करायचंच होतं की नक्की प्रकार कसा आहे. सो छान दिसलं खरंच. आमच्या आई वगैरे परत आमचे जे बाजूला राहतात त्यांना खूप छान वाटलं. सो असं मी पण 1-2 प्रकार असेही बनवून ठेवणार आहे आता घरात. जोवर आपण बाहेरनं आणत नाही तोवर आपल्याला पण समजत नाही. आणि छान अशी माझी जी नेहमीप्रमाणे ठुशी आहे ती मी लावली. आणि माझ्याकडे जे खूप प्रकारचे नेकलेस आहेत वगैरे. मी नेहमीच असा विचार करते काहीतरी वेगळं असावं. जसं आपल्याला वेगळं घातल्यानंतर छान वाटतं, तशा प्रकारे देवांना पण आपण जितकं छान सजवू त्यांचं रूप तितकं खुलून येतं. आणि मी खरं सांगते, मी नटवल्यानंतर आईला, म्हणजे छान असं तयार केल्यानंतर मला स्वतःला 100दा असं वाटतं की बघत राहावं मूर्तीकडे. मग आईला किती प्रसन्न वाटत असेल, तर अति प्रमाणातच वाटत असेल असं मला तरी वाटतंय. आणि जेवढी माझ्याकडं ज्वेलरी होत्या, मी त्या थोड्या घालून बघत होती, ह्या छान दिसतील का वगैरे, वगैरे. पण मी ह्या टायमाला विचार केलेला शॉर्टकट कसा मारायचा आणि नेमकी ज्वेलरी कशी घालायची जेणेकरून जास्त गजबज पण नाही वाटली पाहिजे.
मग मी असे विचार केला, की असं केलं पाहिजे आणि नंतर हां, एक गोष्ट झाली तुम्ही पण नोटीस करत असाल, जरा असा आपला कलश आहे, तो जरा असा खाली वाटत होता आणि मी चौरंग, छोटा चौरंग पण मी दर टायमाला बोलते, छोटा चौरंग पण तुमच्याकडे असला पाहिजे, जेणेकरून आपल्या कलशाची हाईट वाढल्यागत वाटते आणि तो मी विसरलेली. मी आपलं ज्वेलरी घालत होती, तरी मला असं घालता-घालता पण असं वाटत होतं, मी काहीतरी विसरले, काहीतरी असं पहिल्यांदाच झाले, जेणेकरून मी ज्वेलरी घालता-घालता मी जो चौरंगच्या खालचा जो पार्ट आहे, जो वरचा सॉरी वरचा, तो विसरली. जेणेकरून मला लक्षात राहिलं नाही. असो कधी-कधी होतं आपलं की म्हणजे हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं. मग विसरायला होतं. तशा प्रकारे माझं झालं. मी पूर्ण देवीची तयारी केली आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच अटॅच म्हणून देवीची ओढणी आलेली, ती मी लावून घेतली. मस्त अशी ती वाटत होती आणि माझ्याकडे गजरे रेडीमेड पण होते आणि ही वेणी होती अ, ती मी लावली. मस्त वाटत होतं, पण म्हटलं मला गजरे पण लावायचे होते. असं लावू की तसं लावू? मला महालक्ष्मी आईचं रूप द्यायचं होतं. पण असं होतं ना, की आपण जसं ठरवतो तरी कधी-कधी असं होतं, की अरे काही-काही गोष्टी पटकन भेटत नाहीत आणि माझं अचानक ठरलं, की आता आपण असं काहीतरी रूप देऊया. नेहमीप्रमाणे मला असं वाटलं, की माझं पटकन होईल. पण खरंच झालं. हार्डली मला अर्धा तास पण नसेल, 20 मिनिटं वगैरेच गेले. कारण की पटकन झालं असं देवीचं हे. मग हे रूप कसं वाटलं? मलाच एकदम भाळून निघाल्यागत वाटलं, की "अरे हां, छान वाटतंय" वगैरे, वगैरे. आई पण म्हटलं, "खूपच छान वाटतंय. आहे तसं पण छान वाटतंय." मग म्हटलं, "चालेल." हं. मग असं छान अशी ओढणी ठेवून त्याच्यावरती 2दा मी गजरा काढला. घालू की नको घालू, घालू की नको घालू? आणि मग म्हटलं पहिलं आपण पूर्ण ज्वेलरीज घालून घेऊ. मग वरती मी असे छोटे इयरिंग्स आणलेले आईला आईला. खरंच आपण फर्स्ट टाईम जेव्हा महालक्ष्मी आई बसवतो ना, तेव्हा आपल्याला पटकन पाठच्या टाईमाचं क्लिक होत नाही. आता मला सेकंड टाईम जेव्हा गुरुवार येईल, तेव्हा मला पटकन क्लिक होईल. आता 1 वर्षानंतर आपण आपल्या आईला सजवतोय, तर थोडं विसरायला होतंच. त्याप्रमाणेच माझं पण झालं, की पहिले इयरिंग्स घालावे वगैरे. मग मी म्हटलं चला पहिले इयरिंग्स घालावे, मग नंतर ओढणी वगैरे द्यावी. मग मी पहिले इयरिंग्स होते ते बसवून घेतले. पण शक्यतो मला असं वाटत होतं दिसतंय की नाही छान वगैरे, वगैरे. तर आणि नथ पण होती. नथचे होल अ, होते. पण इतकं हे नव्हतं. मग मी आणल्यानंतर मूर्तीला तिथे पण मी चेक केलेलं. पण मी एकदा आपली जी सुई असते त्यानी पण एकदा होल टाकून बघायचं जेणेकरून आपल्याला नंतर इझी पडतं. आणि मी इयरिंग्स एक ट्राय करून बघत होती. कोणते छान दिसतील, ह्याच्यावर कोणते छान दिसतील. तर मला फायनली हे इयरिंग्स आवडले. मोठे इयरिंग्स घातले का ते जरा खाली खूपच लोमके वाटत होते. म्हणून मग म्हटलं जितके आपण टॉप टाइप घालू तर ते छान दिसतील. मग मी फायनली हाच विचार केला का हा छान दिसेल. जी नथ आहे, जी मी आणलेली, ती नथ लावून घेतली पहिली आईला. पण मी तुम्हाला म्हटलं ना, मी आल्या-आल्या पण मी होल जो आहे नथीचा, तो मी बघितला. तर छान म्हणजे असा जात होता. पण मी एकदा पुन्हा मी तुम्हाला म्हटलं, मी सुई असते ती ट्राय करून बघितली. पण ही बारीक नथ आहे, जी मी देवीसाठीच पर्सनली ठेवली आणि ही सोन्याची नथ आहे. अ, माझ्या मिस्टरांच्या मावशीनी मला ही दिलेली आहे आणि खरंच ती खूप नाजूक-साजूक छान दिसते. मी पण ही वेअर केली पारायणाच्या दिवशी. फायनली मला मुकुट काढावंच लागलं कारण की आई पण मला बोलवते, "एकदा मुकुट काढून घातलंस तर इझी पडेल." मग मी पण विचार केला हां, खरंच 1 वर्षानंतर आपण जेव्हा करायला जातो तेव्हा खरंच आपल्याला पटकन क्लिक होत नाही आणि मला इतकं काय बोलतात ईझी गोष्ट मी अवघड करत होते आणि खरंच मुकुट काढल्यानंतर पटकन बसलं आणि मला हे पण आठवलं, अरे आपण छोटा पाट घेतलेला, तो आपण ठेवलाच नाही. मग मी तो छोटासा जो चौरंग पाट होता, तो ठेवला. त्याच्यानंतर बघितलं देवीची मूर्ती अशी वर आल्यागत झाले. तुम्हाला फायनल टच मी देवीला जे दिलेले आहे ते नंतर तुम्हाला क्लिक होईल कारण की
कॅमेरा आउट साईडला होता, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं दिसत नसेल. कारण की जोवर मी तुम्हाला दर टायमालाच म्हणते, कोणी व्हिडिओ करायला नसेल, तर तुम्हाला एकदम फ्रंटचा व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही. आणि मी देवी आईला, आपल्या महालक्ष्मी आईला ओढणी दिली त्यांच्या डोक्यावरती. आणि मग हा माझ्याकडे गजरा होता, जो मी तुम्ही बघितला असेल तुळशीच्या लग्नात पण यूज केलेला, तो लावून घेतला. पण मुकुट जरा असं तुम्हालाही वाटत असेल, जरा असं पाटी केल्यागत झालं. कारण की कसं होतं, म्हणजे जो नारळाचा वजन असतं त्याप्रमाणेच मुकुट पाठी-पाठी सरकत जातं, तसं झालं. आणि मग परत माझ्या मनात आलं, आपण मोठं मंगळसूत्र घातलं तर अजूनच सुरेख दिसेल. आणि खरंच माझं असं होतं, की मी एक-एक गोष्ट ट्राय करत गेली का मला समजतं, अरे नाही हे ॲड केलं तर अजून छान दिसेल. हे काढूया, हे अशाने असं दिसेल, असं माझं मन होतच असतं. त्याच्यामुळे मला असं एकदम परफेक्ट असं शूट करता आलं नाही. आणि तुम्ही पण असं पटकन तुम्हालाही क्लिक होत नसेल, की नक्की काय करायचं. म्हणूनच ब्लॉग बघितल्यानंतरच समजतं. मी तुम्हाला म्हटलं, मी अचानक करते त्याच्यामुळे मला समजत नाही. पण जसं मला पटतं तशा प्रकारे करते आणि फायनली तुम्ही बघताय कसे आईचं लूक दिसतंय. खरंच खूप भारी वाटत होतं मला. आमच्या आई दर टायमाला बोलतात, "तू खरंच ह्या बाबतीतच जास्त हुशार आहेस." आणि खरं मला देवांना नटवायला, सजवायला खूप आवडतं आणि तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बघतच असाल. इवन मला ह्या अशाच गोष्टी जास्त जमतात असं. आणि आपली महालक्ष्मी आई कशी दिसते आणि मी आता पुढची मांडणी आहे ती करायला घेतली. महालक्ष्मीचं मी पुस्तक आणलेलं, गेल्या वर्षी पुस्तक आणलेलं, त्याच्यामध्ये व्रताची माहिती इतकी सुरेख दिलेली आहे. पण ते पुस्तक काही मला भेटलं नाही, कारण की आम्ही थोडे आता रूममध्ये चेंजेस केलेले आहेत. मग असं होतं ना, की एक गोष्ट कुठे जाते, कुठे जाते असं होतं. तशा प्रकारे ते पुस्तक कुठे ठेवलं ते आठवेना, पण भेटेलच असं म्हणून मी नवीन आणलं. नवीन आणलेल्या पुस्तकामध्ये थोडीशी वेगळी माहिती आहे. हे नंतर वाचल्यानंतर समजलं आणि मी तुमच्याबरोबर शेअर केलं. कधी-कधी आपली पुस्तकं जी आधी आहेत, ती खरंच छान असतात आणि त्यात खूप छान अशी कथा लिहिलेली असते. कथा वाचल्यानंतरही आपल्याला प्रसन्न आणि आमच्या लहानपणी जी कथा आम्ही ऐकत आलोय, तीच आम्ही पुढे पण ऐकूचं मला तरी वाटतं. अ, तशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं. आणि ही जी फळं आहेत, 5 फळं, त्यांची मांडणी करायची असते. पण मी ती नक्की कशी मांडू तेच कळत नव्हतं, कारण की मला जास्त मोठी मांडणी करायची नव्हती. मला एकाच चौरंगावरती होईल तितकी मांडणी ॲडजस्टमेंट करायची होती. दर टायमालाच 2-2 म्हणजे एक चौरंग, एक पाट ठेवणं मला जरा मोठी मांडणी वाटते. त्याच्यामुळे मला होईल तितकं अशा शक्यता छोटी मांडणी करूशी वाटत होती, जेणेकरून मला लास्ट गुरुवारी काहीतरी वेगळं करायला भेटेल. मग मी एकदा, दोनदा, तीनदा असं ट्राय करून, करून फायनली कसंबसं ॲडजस्ट केलं आणि त्या फळांवरती मी असे छोटे-छोटे जी आपली फुलं असतात ती ठेवली, जेणेकरून जरा लूक वेगळं दिसतं. आणि खरंच तुम्ही जेव्हा मी लास्टला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला पण दिसेल. कारण की एका साईडला कॅमेरा असल्यामुळे तुम्हालाही व्यवस्थित दिसत नसेल. असो, व्हिडिओ शूट करायला कोण असेल तर खूप इझी पडतं, पण व्हिडिओ शूट करायला कोण नसेल तर थोडं अवघड पडतं. आणि हे महालक्ष्मी आईचं पुस्तक ठेवल्यानंतर मी बाकीचे गोल परत आपली जे खोबरं वगैरे ह्याचीही मांडणी करून घेतली आणि मी पहिली रांगोळी काढायला घेतली, कारण रांगोळी काढून घेतली का जरा अजून वेगळं लूक येतं. तुम्हाला दिसतंय कसं लूक जे आले आपल्या महालक्ष्मी आईला. त्यांचे जे साज आहेत, जे ज्वेलरी आहेत, त्याची मी मांडणी कशी केली, त्याला कसं टचअप दिला किंवा एका पाठोपाठ एक कसं दिसते. आणि मी हा गाजरचा हलवा होता तो बनवला. आणि हे तुपाचे दिवे आहेत, तेलाचे दिवे नाही. आणि हे दूध, पाणी, खोबरं, सुकं खोबरं घेतलं, त्यात गूळ घेतलं, खारीक घेतलं, बदाम घेतलं, महालक्ष्मी आईचा फोटो होता तो घेतला, त्याला हळदी कुंकू वाहिले, पुसून घेतलेलं ऑलरेडी मी पोती जो फोटो होता तो, त्याला एक हार घातला, पुस्तक ठेवलं. आणि जे मी तुम्हाला दीप प्रज्वलित कसं करायचं, हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल वाहायचे असतात हेही तुम्हाला मी दाखवल्या. दोन्ही साईडला 2 समई लावल्या आणि मस्त अशी रांगोळी काढली. मी तुम्हाला म्हटलं, मी ह्या टायमाला
छोटी मांडणी केली आणि तुम्हाला ही मांडणी कशी वाटते? आणि आपली महालक्ष्मी आई कशी वाटते? हे नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. लवकरच भेटू एका एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.